सर्वांना नमस्कार. जसं आपण पाहतोय की मिशन आरंभ 2025-26 इयत्ता 8वी साठी हा ऑनलाईन तासिका वर्ग आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब, तसंच कर्जत पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी माननीय प्रदीप चव्हाण साहेब यांच्या नियोजनाखाली आणि मिशन आरंभचं संपूर्ण कार्यभार पाहणारे आमच्या आदरणीय विस्तार अधिकारी गायकवाड मॅडम, तसेच पंचायत समितीमधील आमचे गाडेकर साहेब, तसंच तंत्र सहाय्य करणारे आमचे श्री नितीन गारुडकर सर, प्रमोद गाडे सर आणि जिल्ह्यातच पूर्ण नियोजन आयोजन करणारे तांत्रिक सहाय्य करणारे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब पवार सर आणि सर्व मित्र परिवारांना सर्वप्रथम सर्वांचेच आभार मानतो की इथं आपल्यासोबत एका घटकावरती तासिका 3 तासिका घेण्यासाठी मला इथं संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे एकदा आभार मानतो, सर्वांना नमन करतो आणि आपल्या कार्याला सुरुवात करू. तर आज आपल्याकडं जो विषय आहे तो म्हणजे इंग्रजी आणि त्यामधला जो घटक आपण पाहतोय तो घटक म्हणजे प्रोज. 70 ते 80 शब्दाचा जो उतारा आहे तो आपल्याला दरवर्षी परीक्षेमध्ये येत असतो आणि त्याच्यावरती रीडिंग स्किल हे जे युनिट आहे आपलं त्याच्यामध्ये प्रोज नावाचा जो घटक आहे 70 ते 80 शब्दामध्ये हा उतारा येतो आणि तो आपण या 3 दिवसामध्ये आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपण जर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून आलेले जे पुस्तक आहे, परिपत्रक आहे, त्याच्यामध्ये जर आपण घटकांची विभागणी पाहिली तर त्यामध्ये आपला जो घटक आहे तो 6 नंबरचा रीडिंग स्किल, त्यातला पहिला घटक आहे प्रोज आणि तो त्याला 20% भारांश आहे. तर 20% जो भारांश आहे म्हणजेच त्याला 5 प्रश्न त्याच्यामध्ये येणार आहेत आणि त्याला 10 मार्क आहेत. जर आपण थोडस व्यवस्थितपणे जर पाहिलं आणि त्याच्याकडे थोडं लक्ष दिलं तर हे 10 मार्क आपल्याला सहजासहजी मिळून जातात. हातचे 10 मार्क आहेत. म्हणून सर्वांनी या घटकाचा थोडासा व्यवस्थित सराव केला, हे जर सूत्र वापरून जर आपलं व्यवस्थित सोडवलं तर आपल्याला त्याचा नक्कीच पुरेपूर फायदा होऊन पूर्ण मार्क आपल्याला मिळतील. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला काय कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे, तर त्यामध्ये पहा, लेट्स अंडरस्टँड. त्याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर रीडिंग. आता रीडिंग स्किल वरती आपण पाहतोय तर फक्त रीडिंग म्हणजे काय हे आपण अगोदर पाहू. रीडिंग कशाला म्हणतो आपण? रीडिंग म्हणजे आपण मराठीत त्याला वाचन म्हणतो. रीडिंग एनी टेक्स्ट ऑर पॅसेज हेल्प्स अस. आता रीडिंग मधून आपल्याला काय साध्य होतं, काय मदत होते, काय माहिती मिळते? तर रीडिंग मधून आपल्याला कोणतंही टेक्स्ट किंवा पॅसेज ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला तो कॉम्प्रेहेंड म्हणजे आकलन होतं, टू अंडरस्टँड चांगल्या प्रकारे समजतं आणि टू इम्प्रूव्ह आवर लँग्वेज. अशा 3 गोष्टी आपल्याला याच्यामधून पाहायला मिळतात. म्हणजे आपल्याला चांगलं आकलन होतं, काही गोष्टी त्याच्यातून समजतात आणि आपली भाषा सुधारते. रीडिंग हे जे स्किल असं आहे की त्यामधून आपली भाषा सुद्धा सुधारण्यासाठी खूप मदत होत असते. म्हणून रीडिंग एनी टेक्स्ट ऑर पॅसेज हेल्प्स अस टू कॉम्प्रेहेंड, टू अंडरस्टँड अँड टू इम्प्रूव्ह आवर लँग्वेज. नंतर जर आपण पाहिलं तर लेट्स अंडरस्टँड, काही टॉपिक आपण समजून घेऊ महत्वाचे, की द पॅसेज मे इन्क्लूड. इन्क्लूड म्हणजे अंतर्भाव असतो. त्या पॅसेज मध्ये कशा कशाचा अंतर्भाव असतो? तर त्यामध्ये
पहिला आपण जर पाहिलं तर सायन्स म्हणजे विज्ञान विषयक आपल्याला उतारे पाहायला मिळतात. दुसरं हिस्ट्री म्हणजे इतिहासाच्या संबंधाने जे उतारे असतात ते आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासाला पाहायला मिळतात. वेदर रिपोर्ट असतो, हवामान विषयक खात्याचे अंदाज असतात किंवा त्याच्याविषयीचे रिपोर्ट असतात. ऍडव्हर्टाइजमेंट असते म्हणजे जाहिरातीचा एखादा जो आपल्याला परिच्छेद आहे तो त्याच्यामध्ये दिलेला असतो. नंतर त्यामध्ये आपल्याला डे टू डे एक्सपिरियन्सेस म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आलेले जे अनुभव असतात, दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टींचा आपण अनुभव घेतो त्या काही अनुभवांचा, त्या काही प्रसंगांचा यामध्ये समावेश केलेला असतो. आता जर आपण पाहिलं तर हे काही जे ठराविक महत्वाचे मुद्दे आहेत ते आपल्याला कशासाठी लक्षात ठेवायचे, तर तो उतारा जो आहे तो कशा प्रकारे सोडवायचा आहे त्याच्यासाठी काही इथं त्रिसूत्री आपण पाहणार आहोत. त्रिसूत्री आणि त्याच्यासोबत आणखी आपल्याला एक मंत्र लक्षात ठेवायचा आहे. त्याच्या योगाने आपल्याला एकदम बरोबर 10 पैकी 10 गुण मिळायला काहीही अडचण नाही. आता ते सूत्र काय आहेत किंवा कशा पद्धतीने आपण उतारे सोडवायचे, आपण सहज बोलून जातो. उतारे असतात, सोपे असतात, तिथंच उत्तर असतात, लगेच मार्क मिळतात. परंतु आपण सर्वजण टॉपर विद्यार्थी आहोत, हुशार विद्यार्थी आहोत आणि असं बऱ्याच जणांचं असं निदर्शनास येतं की हुशार विद्यार्थी सोप्या प्रश्नामध्ये चुका करतात आणि अवघड प्रश्न विचार करून बरोबर सोडवतात. म्हणून हा सोपा घटक आहे, परंतु त्याला जर योग्य पद्धतीने आपण जर सोडवलं तरच आपल्याला हा सोपा घटक जाईल आणि आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा हा भाग आहे. तर कशा प्रकारे उतारा सोडवायचा आहे, तर त्यासाठी पहिलं सूत्र आहे ते म्हणजे स्किमिंग. तर स्किमिंग म्हणजे काय, तर स्किमिंग याचा अर्थ आहे रीडिंग द पॅसेज क्विकली टू गेट जनरल आयडिया. आपल्याला जो उतारा दिलेला आहे तो क्विकली म्हणजे आपल्याकडे वेळ कमी पण असतो त्यामुळे आपण तो क्विकली पण वाचला पाहिजे. आकलन होण्यासाठी आपल्याला तो अगोदर वाचून घेणं गरजेचं आहे. म्हणून पहिलं स्किल जे आहे त्याच्यामध्ये तर ते आहे रीडिंग द पॅसेज क्विकली टू गेट जनरल आयडिया म्हणजेच स्किमिंग. म्हणजे काय करायचंय, तो पॅसेज आपल्याला पटकन काय करायचंय वाचून घ्यायचं आहे, जनरल आयडिया आपल्याला समजली पाहिजे. समजा उदाहरणार्थ आपण एखादा पॅसेज वाचला आणि आपल्याला ते समजलं की हा पॅसेज खेळाच्या माहिती संबंधी आहे, हा पॅसेज रत्नांच्या माहिती संबंधी आहे, हा पॅसेज हवामान विषयक आहे, अशा प्रकारे आपल्याला त्याची जनरल आयडिया समजली पाहिजे. त्याच्यासाठी पहिलं सूत्र आहे ते म्हणजे स्किमिंग म्हणजेच रीड द पॅसेज क्विकली टू गेट जनरल आयडिया. पुढच्या सूत्राकडे जाऊ आपण. ते आहे स्कॅनिंग. आपण पाहतो हा स्कॅनिंगचा जमाना आहे, आपण पाहतो स्कॅन करतो, प्रिंट काढतो, हे स्कॅनिंग वेगळं. सिटी स्कॅन करतो म्हणजे शोधतो. आता स्कॅन ह्याचा अर्थ आपण सहज एखाद्याला हुशार माणसाला आपण म्हणत असतो की तुझी जी दृष्टी आहे ती स्कॅन केल्यासारखी, तू एकदा पाहिलं की सगळं लक्षात राहतं. स्कॅनिंग याचा अर्थ काय, स्लो अँड पर्पजफुल रीडिंग टू नो डिटेल्स कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग. म्हणजे आता पहिल्यांदा आपण स्किमिंग मध्ये काय केलं, पॅसेज क्विकली वाचला, जनरल आयडिया समजली की हा उतारा आरोग्य संबंधी आहे, हा उतारा खेळासंबंधी आहे असं आपल्याला समजलं. आता काय पुढं, तर स्कॅनिंग मध्ये आपण काय करतो दुसऱ्या स्टेपमध्ये दुसऱ्या सूत्राने, तर स्लो म्हणजे सावकाश वाचतो पुन्हा एकदा उतारा आणि पर्पजफुल म्हणजे आपण हेतुपूर्वक वाचतो. आता आपण पाहतो वर्गामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला उभा केला आणि आपण म्हटलं की हा पॅसेज वाच, तर तो विद्यार्थी वाचतो. परंतु वाचताना काय करतो, तो भरभर वाचत जातो आणि त्याला असं विचारलं की आता ह्याच्यातून तुला काय समजलं, मग तो पुन्हा ते वाचायला लागतो. म्हणजे जे पहिलं रिडिंग त्याने केलं होतं ते समजपूर्वक केलं नव्हतं, त्याला समजपूर्वक वाचण्याची गरज आहे. समजपूर्वक वाचायचं असेल तर आपल्याला स्लो अँड पर्पजफुल रिडिंग आपल्याला करावं लागेल. मग स्लो रिडिंग करत असताना, हेतुपूर्वक पर्पजफुल रिडिंग करत असताना कशासाठी, टू नो डिटेल, त्या उतार्यामध्ये कोणकोणत्या बाबींची डिटेल माहिती दिलेली आहे, व्यवस्थित किंवा सुसूत्रित विस्तारित माहिती कोणती दिलेली आहे आणि कशासाठी, तर कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग म्हणजे काय असतं की त्या उतार्यामध्ये त्या शब्दांचा काय अर्थ आहे तो आपल्याला समजून घ्यायचा. समजा आपण विचार करतो की समजा पुअर, गरीब, परंतु उतार्यामध्ये
एखादा त्याच्या संबंधाने वेगळा शब्द येतो पण त्याचा अर्थ गरीब नसतो. म्हणजेच आपण त्या कॉन्टेक्स्ट मधला काय मिनिंग आहे, त्या उतार्यामधला काय मिनिंग आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला ते स्लो आणि रिडिंग करणं गरजेचं आहे. आणि तिसरं सूत्र आहे ते म्हणजे फाइंडिंग अँसर्स. आता काय करायचंय, पहिल्यांदा आपण स्किमिंग केलं म्हणजे पटकन उतारा वाचून घेतला, जनरल आयडिया समजली, आरोग्याविषयी किंवा खेळाविषयी माहिती आहे. स्कॅनिंग केलं, सावकाश वाचला आणि हेतुपूर्वक वाचला, कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग समजून घेतले, शब्द समजून घेतले, अर्थ समजून घेतला, समजपूर्वक वाचन केलं. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करायचं, मग फाइंडिंग अँसर. आता उत्तर शोधायचे. जर असं केलं नाही, आपण डायरेक्ट उत्तर शोधायला लागलो आणि डायरेक्ट जर आपण उतारा सहज असा वाचून काढला तर काय होतं, उत्तर सहजासहजी सापडलेले असतात आणि ते आपण काय करतो, उतार्यामध्ये सापडले की लगेच उत्तर आपण गोल करायला जातो आणि थोडीशी चूक आपल्याकडून होते आणि त्याच्यामुळे आपला पर्याय चुकतो. म्हणून ह्या 3 स्टेप मधूनच जायचं. पहिलं स्किमिंग, जनरल आयडिया समजून घ्यायची, स्कॅनिंग, स्लो वाचायचं, पर्पजफुल रिडिंग करायची आणि डिटेल समजून घ्यायचं, कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग समजून घ्यायचं. आणि तिसरं फाइंडिंग अँसर्स. नंतर आपल्याला काय करायचे, त्याची उत्तरं शोधायचे. रीड क्वेश्चन्स अँड फाइंड करेक्ट अँसर. मग तिसऱ्या वेळेस आपण काय करतोय, क्वेश्चन्स रीड करतोय आणि फाइंडिंग करेक्ट अँसर्स, म्हणजे आपल्याला उत्तरं करेक्ट शोधायचे आहेत. त्याच्यामध्ये आणखी एक आपल्याला ऍड महत्वाचं करायचं, ते म्हणजे सगळ्यात सुरुवातीला ह्या 3 सूत्राने तुम्हाला उतार्यामधून उत्तर सापडतीलच, परंतु आणखी जर एक त्याच्यामध्ये जर आपण थोडस टेक्निक वापरले, त्याला ट्रिक म्हणू आपण, युक्ती म्हणू आपण, की ज्या वेळेला आपल्या समोर उतारा येईल त्यावेळेला उतारा सुरुवातीला दिले आपण स्किमिंग जनरल आयडियासाठी वाचायची, ती सूत्र आहेच, परंतु आपण असं थोडा वेगळा प्रयोग करायचा की जर अगोदर प्रश्न पाहून घेतले, फक्त ओव्हरलुकिंग प्रश्न ओव्हरलुकिंग करणे. जर प्रश्न आपण ओव्हरलुक केले आणि मग आपण उतार्याकडे गेलो तर आपण उतारा वाचत असताना आपल्याला महत्वाची वाक्य, महत्वाचे शब्द की जे प्रश्नाशी संबंधित आहेत, पर्यायाशी संबंधित आहेत, त्याला आपण शोधून अंडरलाईन करू शकतो आणि नंतर उत्तरामध्ये ते सहज सापडतात. म्हणजे आपण प्रत्यक्ष ज्यावेळेस उत्तर हा सोडू त्यावेळेला हे नक्की आपल्याला समजेल. पहा, फाइंडिंग अँसर्स, तिसरं झालं आपलं रीडिंग क्वेश्चन्स अँड फाइंडिंग करेक्ट अँसर. आता पहा, ह्याच्यामधून इव्हॅल्युएशन स्किल्स म्हणजे आता आपण पाहतो की ज्या वेळेला हे असे उतारे दिले जातात तर ते नेमके कशासाठी उतारे दिले जातात, त्यातून काय तपासलं जातं विद्यार्थ्यांचं, किंवा विद्यार्थ्यांची कोणते गुण तपासले जातात, कोणती कौशल्य तपासले जातात, कोणते अध्ययन निष्पत्ती तपासल्या जातात, लर्निंग आउटकम तपासले जातात, तर त्यामध्ये कोणती स्किल, कौशल्य तपासले जातात. तर पहिलं बघा आपण स्किमिंग स्किल. स्किमिंग एक स्किल आहे. म्हणजे काय, तर एखाद्या उतार्यासंबंधी जनरल आयडिया समजून घेणं, त्यासाठी भरभर वाचून सुद्धा आपल्याला ती आयडिया कळणं, हे आपल्याकडे असलेले एक स्किल आहे. ते स्किल म्हटलं की डेव्हलप होत जातं, ते वाचनानेच होतं. जितकं तुम्ही जास्तीत जास्त वाचन करणार तितकं तुमचं ते स्किल डेव्हलप होणार. हाच उतारा इंग्लिशमध्ये आपण पाहतोय, परंतु मराठीच्या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला जर उतारे व्यवस्थित सोडवायचे असतील तर तुम्हाला अवांतर वाचन व्यवस्थित करण्याची गरज आहे. जास्तीत जास्त तुमचं वाचन अवांतर वाचन पाहिजे, म्हणजे तुम्हाला उतारा लगेच समजतो की हा उतारा कोणत्या बाबीशी निगडीत आहे, कोणत्या घटकावर आधारित आहे. आता स्किमिंग स्किल झालं, त्याच्यानंतर दुसरं स्किल पाहिलं आपण ते म्हणजे स्कॅनिंग स्किल. तर स्कॅनिंग मध्ये काय, स्कॅनिंग हे स्किल आहे, कौशल्य आहे, टू गेट डिटेल स्टडी ऑफ पॅसेज. म्हणजे जसं जनरल आयडिया समजून घेणं हे स्किल आहे, तसं डिटेल समजून घेणं सुद्धा स्कॅनिंग हे स्किल आहे. नंतर तिसरं स्किल काय तपासलं जातं, म्हणजे विद्यार्थ्याकडं पटकन त्याला जनरल आयडिया समजते का, डिटेल त्याला समजते का, कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग समजतोय का, हे पाहण्यासाठी त्याच्यावरती आधारित प्रश्न असतात. तिसरं आहे ते म्हणजे व्होकॅब्युलरी स्किल्स. व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह जो आहे, शब्दसाठा जो आहे तो विद्यार्थ्याचा किती आहे, त्याला नवीन शब्द समजतात का. कारण प्रत्येक उतार्यामध्ये त्या कॉन्टेक्स्च्युअल मिनिंगच्या संदर्भाने नवीन शब्द इंट्रोड्यूस केलेले असतात. मग ते शब्द त्या विद्यार्थ्याच्या लक्षात येतात का, हे पाहिलं जातं. ते स्किल त्याच्याकडे आहे का, टू नो न्यू वर्ड्स विथ कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग. म्हणजे नवीन शब्द जे आहेत
ते नवीन शब्द असून पुन्हा त्याचा त्या कॉन्टेक्स्ट संदर्भाने काय अर्थ आहे हा त्यांना समजतो का, हे पाहिलं जातं. आणि चौथं जे स्किल तपासलं जातं ते म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स. कधी कधी असे सुद्धा प्रश्न असतात की त्याच्यातून तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत सुद्धा आपल्याला पाहावं लागतं, समजून घ्यावं लागतं. आणि मग टू डेव्हलप लॉजिकल रिझनिंग. आता विद्यार्थ्याकडं लॉजिकल रिझनिंग आहे का हे तपासण्यासाठी काय केलं जातं, हे प्रश्न त्याच्यामध्ये दिले जातात. ते स्किल सुद्धा काय केलं जातं, पाहिलं जातं. मग लॉजिकल म्हणजे काय, तार्किक विचार करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे का, तो तर्कसंगत विचार करू शकतो का, किंवा त्याचं स्वतःचं मत तो मांडू शकतो का, अशा प्रकारे काय केलं जातं, त्याच्यामधून स्किल तपासली जातात. आणि मग हे जे आपण पाहिलं ह्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं पहा. म्हणजे उतारा आपल्याला सोडवायचा आहे, त्यामध्ये बघा त्यामध्ये आपण काय काय पाहतोय. सुरुवातीला थोडीशी रिव्हिजन करू. बघा आपण पाहिलं ह्याला 5 क्वेश्चन आहेत, 10 मार्क आहेत. आणि त्याच्यामध्ये रीडिंग हे स्किल आहे ते तपासलं जातं. त्याच्यामध्ये आपल्याला आकलन होतं, अंडरस्टँड होतं, टू इम्प्रूव्ह आवर लँग्वेज, आपली भाषा सुधारते. नंतर पहा त्याच्यामध्ये कोणकोणत्या विषया संदर्भाने उतारे असतात ते पाहिलं. याच्यामध्ये आपण सायन्स संदर्भाने असतात, विज्ञान म्हणजेच हिस्ट्री संदर्भाने, इतिहासा संदर्भाने उतारे असतात, हवामानाचे रिपोर्ट असतात, ऍडव्हर्टाइजमेंट असतात, डे टू डे एक्सपिरियन्स असतात, आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी याच्यामध्ये असतात. नंतर आपण त्याच्यामध्ये त्रिसूत्री पाहिली, 3 महत्वाची सूत्र पाहिली. स्किमिंग म्हणजे रिडिंग द पॅसेज क्विकली टू गेट जनरल आयडिया, आपल्याला जनरल आयडिया समजून घेण्यासाठी फास्ट क्विकली तो पॅसेज वाचायचा आहे. नंतर आपण पाहिलं स्कॅनिंग, स्लो रिडिंग करायचे आणि पर्पजफुल रिडिंग करायचं. म्हणजे आपल्याला काय करता येते, कॉन्टेक्च्युअल मिनिंग शब्दाचा समजून घ्यायचा. नंतर तिसरं आहे ते म्हणजे फाइंडिंग आन्सर्स. आता स्किमिंग केलं, स्कॅनिंग केलं, आता फाइंडिंग आन्सर्स म्हणजे उत्तर शोधायचं, परफेक्ट उत्तर आपल्याला शोधायचं. आता त्याच्यामध्ये ही स्किल पाहिले जातात, स्किमिंग स्किल, स्कॅनिंग स्किल, व्होकॅब्युलरी स्किल आणि पर्सनल रिस्पॉन्स, हे 4 स्किल पाहिले जातात. आता ह्या सर्वांचा वापर करून आपल्याला प्रत्यक्ष उतारे कशा पद्धतीने सोडवता येतील ते आपल्याला पाहायचं आहे. आता पहा याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पाठीमाग आपण जे परीक्षेसाठी ज्या प्रश्नपत्रिका आल्या होत्या ते आपण थोडंसं पाहू. बघा 2017 ते 2025 पर्यंत ज्या प्रश्नपत्रिका आल्या ते आपण थोडंसं पाहणार. ह्याच्यामध्ये पहिले आपण प्रश्नपत्रिका पाहतोय 2017 सालची. त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले ते आपण पाहू. आता पहा इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन्स 1 to 3. आता जनरली काय आपण पाहतो त्याच्यामध्ये आपल्याला 2 पॅसेज येतात. पेपरमध्ये आपल्याला 2 पॅसेज येतात. एका पॅसेजवरती 3 प्रश्न आणि एका पॅसेजवरती 2 प्रश्न. समजा हा पॅसेज आलेला आहे त्याच्यावरती पहा, त्याच्यावरती आपल्याला 3 प्रश्न पाहायला मिळतात आणि दुसरा जो पॅसेज आहे त्याच्यावरती 2 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 5 प्रश्न आपल्याला एका उतार्यावरती, एका पॅसेजवरती विचारले जातात आणि 5 प्रश्न आपल्याला 10 मार्क मिळून देतात. म्हणून आता पहिला पॅसेज आपण पाहू 2017 साली आलेला. त्याच्यामध्ये आपल्या ठरलेल्या सूत्रानुसार आपण जर पाहायचं ठरलं तर काय करता येईल पहा. आपलं ठरलंय की पहिल्यांदा स्किमिंग करायचं, स्कॅनिंग करायचं आणि नंतर
फाइंडिंग आन्सर शेवटचं करेक्ट आन्सर तिसरी स्टेप आहे. परंतु त्याच्या आधी मी एक तुम्हाला सांगितलंय की आपण थोडस उलट जातोय की त्यामध्ये आपण अगोदर प्रश्न पाहतोय. प्रश्न पाहून मग आपल्याला स्किमिंग करायचंय. काय त्याचं कारण आहे? तर अगोदर जर आपण प्रश्न पाहिले तर आपल्याला त्या प्रश्नामध्ये पर्याय काय आहेत, प्रश्न काय आहेत हे थोडस ओव्हरलुक केलं तरी आपल्या लक्षात राहील. आणि त्यामधून आपण काय करू शकतो, आपण उत्तर आपल्याला सहज सापडू शकतात. त्यातली महत्वाची माहिती आपल्याला लगेच समजते. आता बघू आपण थोडे प्रश्न पाहू अगोदर. प्रश्न म्हणजेच फक्त ओव्हरलुक करू. पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. The primary focus of Ayurvedic medicine is to promote. पर्याय पण आपण पाहून घेऊ. डाएट चेंजेस, लाइफस्टाइल चेंजेस. दूसरा गुड हेल्थ रादर देन फाइट डिसीजेस. तीसरा डायग्नोसिस, ट्रीटमेंट एंड प्रिव्हेंशन ऑफ डिसीज. चौथा मेडिटेशन एंड योगा. दूसरा प्रश्न पाहू, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स टू फॉर्म द वेव डायग्राम. त्याच्यामध्ये दिले पहा, आयुर्वेदिक ट्रीटमेंट मे इन्क्लूड ब्रीदिंग एक्सरसाइज. आयुर्वेदिक ट्रीटमेंट मध्ये ब्रीदिंग एक्सरसाइज, मेडिटेशन अँड योगा. आणि 2 जे आहेत ते ब्लँक बॉक्स दिलेत आपल्याला. त्याचे पर्याय आपल्याला शोधायचे. त्याच्यामध्ये काय दिले, डाएट चेंजेस, हिस्टोरिकल ट्रूथ्स, लाइफस्टाइल चेंजेस अँड प्रॅक्टिस. तिसरा, चूज 1 करेक्ट अल्टरनेटिव्ह. If the medicine is the science and practice of diagnosis, then is ... is the science of earth. That means earth surface and physical features. Geometry, geography, physics and global. असे 3 प्रश्न दिलेत आपल्याला. आपण ओव्हरलुकिंग करून घेतलं. आता आपण उत्तराचं स्किमिंग करून घेऊ. थोडंसं बारकाईने, थोडस जनरल आयडिया समजण्यासाठी वाचू. पण वाचत असताना एक महत्वाचं काम करू की वाचत असताना आपण काय करणार आहोत, वाचत असताना महत्वाच्या भागाला आपण अंडरलाईन करून घेणार आहोत. म्हणजेच आपल्याला ते काय करणार आहे, ते आपल्याला कशासाठी उपयोगाला येईल, ते आपल्याला ते उत्तर समजून घेण्यासाठी, सहज शोधण्यासाठी उपयोगाला येणार आहे. उत्तर वाचू आपण. पहा, मेडिसिन इज the science and practice of diagnosis, treatment and prevention of disease. आता हे वाक्य महत्वाचं आहे कारण आपण प्रश्न जो आपण वाचले त्याच्यामध्ये आपल्याला काय झालं याच्याविषयी थोडेसे पर्याय होते किंवा प्रश्न होते. मग आपण वाचत असताना त्याला काय करायचंय, थोडं त्याच्या खाली अंडरलाईन करून घ्यायची. द वर्ड मेडिसिन इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन medicus, meaning a physician. Ayurvedic medicine is one of the world's holistic healing. Ayurveda has historical roots in Indian subcontinent. Plant-based treatment is Ayurveda may be derived from roots, fruits, barks or seeds. थोडस महत्वाचं म्हणून आपण त्याला अंडरलाईन करून घेतलं. द प्रायमरी फोकस ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन इज टू प्रमोट. आपण एक पर्याय प्रश्नामध्ये वाचलंय म्हणून त्याला आपण अंडरलाईन करून घेऊ. इज टू प्रमोट गुड हेल्थ रादर दॅन फाइट डिसीजेस. ट्रीटमेंट मे इन्क्लूड. ट्रीटमेंट संबंधाने सुद्धा आपल्याला प्रश्न आपण वाचलाय. ट्रीटमेंट मे इन्क्लूड breathing exercise, diet changes, lifestyle changes, meditation and yoga. आता आपण काय केलं, स्किमिंग करत होतो, परंतु स्किमिंग म्हणजे जनरल आयडिया समजून घेता आपण काय केलं, महत्वाचं अगोदर आपण प्रश्न पाहिल्यामुळे महत्वाच्या भागाला आपण अंडरलाईन करून घेतले. आता काय करायचंय, स्कॅनिंग करायचं. म्हणजे तुम्हाला तो कॉन्टेक्स्चुअल मिनिंग समजून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला वाचन करायचंय आणि मग त्याच्यानुसार आपल्याला करेक्ट प्रश्नांची जी उत्तर आहेत ती योग्य उत्तर आपल्याला शोधायचे. आता बघू एकदा आपण प्रश्न पाहणार आहोत आणि त्याच्यानुसार उत्तर आपल्याला शोधायचे.
आता ते उत्तर शोधत असताना पुन्हा बारकाईने आपल्याला समजून घ्यावं लागेल. मेडिसिन इज द सायन्स अँड प्रॅक्टिस ऑफ डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज. आता मेडिसिन म्हणजे काय? औषध. मेडिसिन इज द सायन्स ऑफ प्रॅक्टिस ऑफ डायग्नोसिस. डायग्नोसिस, प्रॅक्टिस म्हणजे सराव आहे, डायग्नोसिस म्हणजे निदान, ट्रीटमेंट म्हणजे उपचार, म्हणजे निदान करणं, उपचार करणं, प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज म्हणजे डिसीज म्हणजे काय? आजार. आजार टाळण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल त्याच्या संदर्भाने आपल्याला मेडिसिनची माहिती पाहिजे. द वर्ड मेडिसिन म्हणजेच औषध हा जो शब्द आहे इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन मेडिकस मिनिंग ऑफ फिजिशियन. लॅटिन शब्दांपासून तयार झालेला आहे, त्याचा फिजिशियन असा अर्थ आहे. आयुर्वेदिक मेडिसिन इज वन ऑफ द वर्ड्स होलिस्टिक हिलिंग. म्हणजेच आयुर्वेद जे आहे, आता होलिस्टिक म्हणजे सर्वांगीण. आपण पाहतो जे आजार ॲलोपॅथीने नीट होत नाहीत ते आपल्या आयुर्वेदिक औषधाने नीट होतात. म्हणजे होलिस्टिक म्हणलंय त्याला, सर्वांगीण उपचार त्याच्यातून होतो. होलिस्टिक हिलिंग, सर्वांगीण उपचार होतो. आयुर्वेदा हॅज हिस्टोरिकल रूट्स इन इंडियन सबकॉन्टिनेंट. आपल्याला ऐतिहासिक मुळं किंवा ऐतिहासिक मुळे जे आहेत ते भारतीय उपखंडामध्ये त्याची पाहायला मिळतात आयुर्वेदाची. प्लांट बेस्ड ट्रीटमेंट इज आयुर्वेदा मे बी डिराइव्ड. आता पहा, प्लांट बेस्ड म्हणजेच आपल्या वनस्पतीवरती आधारित सगळे उपचार आहेत. त्यामध्ये काय काय वापरलं जातं? रूट्स म्हणजे मुळं वापरले जातात, फ्रुट्स म्हणजे फळं वापरली जातात, बार्क्स म्हणजे खोड किंवा साली त्या सुद्धा वापरल्या जातात, आणि सीड्स म्हणजे त्याच्या बिया सुद्धा वापरल्या जातात. म्हणजेच वनस्पतीचे जे अवयव आहेत ते आपल्याला त्या उपचार पद्धतीमध्ये वापरलेले दिसतात. द प्रायमरी फोकस ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन इज टू प्रमोट गुड हेल्थ रादर दॅन फाईट डिसीज. म्हणजे पहिला जो त्याचा फोकस असतो तो कशावरती असतो? आयुर्वेदिक मेडिसिन इज टू प्रमोट गुड हेल्थ. आपले हेल्थ म्हणजे आरोग्य पहिल्यांदा चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं आरोग्य राहिलं पाहिजे. तर मग तुम्हाला आपल्याला प्रत्येकाला, कोणालाही, म्हणजेच रादर दॅन फाईट डिसीज म्हणजे रोग आला, आजारी पडलो आपण, मग त्याला आपण त्याच्याशी लढा देणं, ह्याच्यापेक्षा अगोदर आपली गुड हेल्थ राहिली पाहिजे, चांगलं आरोग्य राहिलं पाहिजे, ह्याला महत्व देतं. ट्रीटमेंट मे इन्क्लूड. ट्रीटमेंटमध्ये काय काय असतंय? तर ब्रिदिंग एक्सरसाइज असते, श्वासावरती ज्या क्रिया असतात त्या काय एक्सरसाइज असतात, डाएट चेंजेस असतात, आहार बदल होतो, लाईफस्टाईल चेंजेस, आपल्या जीवनामध्ये जीवनशैली जी आहे त्याच्यामध्ये बदल घडतात, ते घडून आणायचे असतात त्या उपचार पद्धतीमध्ये. मेडिटेशन असतं आणि योगा याचा समावेश असतो. आपण सुद्धा योग दिना दिवशी योगा घेत असतो, नंतर शनिवारी घेतो, नंतर आपण सुद्धा दररोज नियमित सुद्धा योगासनं करणारे मुलं आहेत, व्यक्ती आहेत, शिक्षक आहेत, तर त्यांना नक्कीच गुड हेल्थ त्याचा फायदा होतो. आता आपल्याला उत्तर शोधायचे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ फॉलोइंग. प्रश्न पहिला पहा, द प्रायमरी फोकस ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन इज टू प्रमोट. आता पहा, आपण उतारा वाचला, त्याचं जनरल आयडिया समजून घेतली, त्याचा अर्थ समजून घेतला. आता प्रश्नाची उत्तर आपल्याला सहज सापडतील. आणि तरीही जर एखाद्याला समजा वाचनच नाही करता आलं तरी सुद्धा उत्तर सापडतात. आणखी दुसरं समजा अर्थ नाही समजला तरी सुद्धा उत्तर काढता येतात. म्हणजे आपण काय करत असतो, अगोदर सगळे पद्धतीने समजून घेतो आणि तरीही नाही झालं तर युक्तीचा वापर करतो. जिथं शक्ती उपयोगाला येते तिथे युक्ती आपण वापरतो. मग आता इथे जर आणखी एक महत्वाचं की आपण जो प्रश्न वाचतो, प्रश्नामधला कीवर्ड कशाला म्हणतो आपण? तर कीचा अर्थ काय आहे की ज्यावेळेस त्या की जर आपण लावतो त्यावेळेस काय होतं, कुलूप उघडतं. त्या अर्थी प्रश्नाचा कीवर्ड जो आहे त्या प्रश्नाचा कीवर्ड समजला तर आपल्याला उत्तर सापडतं. म्हणून द प्रायमरी फोकस ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन इज टू प्रमोट. माझा यातला कीवर्ड काय आपला? प्रमोट. आता जर नाहीच काही समजलं तर तो कीवर्ड उत्तरात शोधायचा आपण आणि त्या कीवर्डच्या आजूबाजूला उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा, तिथं उत्तर आपल्याला सापडतं. मग हे वाक्य कुठे आहे तर आपण पाहू. इथं पहा, आपल्या उत्तरामध्ये आपण जे महत्वाची वाक्य, आता इथं तुम्हाला फायदा काय होईल की वेळ वाचेल. महत्वाचे वाक्य आपण वाचत असताना त्याला अंडरलाईन करून घेतले, मग इथं वेळ आपला वाचणार आहे. आता बघा, महत्वाच्या वाक्यामध्ये हे तुम्हाला वाक्य दिसते पाहू आपण, द प्रायमरी फोकस ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन इज टू प्रमोट. तर हे वाक्य आपल्याला इथे दिसतंय.
द प्रायमरी फोकस ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन इज टू प्रमोट गुड हेल्थ रादर दॅन फाईट डिसीजेस. मग आपल्याला हे उत्तर सापडलंय, परंतु तरी आपण पर्यायामध्ये काय काय दिले ते पाहू. बघा, डाएट चेंजेस, लाईफस्टाईल चेंजेस, गुड हेल्थ रादर दॅन फाईट डिसीज. आता दुसऱ्या पर्यायात उत्तर सापडलंय, परंतु लगेच उत्तराला गोल करायची घाई अजिबात करायची नाही. कधी कधी काय होतं, पहिला आणि दुसरा, दुसरा आणि तिसरा, तीनही बरोबर, यापैकी नाही, असे पर्याय असतात. मग त्यावेळेस आपल्याला काय होतं, आपले उत्तर चुकू शकतं. म्हणून चारही पर्याय पाहून घ्यायचे, अगोदर वाचून घ्यायचे आणि मग योग्य पर्याय निवड करायचे. तिसरा पार्ट, डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज, मेडिटेशन अँड योगा. आता आपल्याला जसे तसं उत्तर सापडलंय. द प्रायमरी फोकस ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन इज टू प्रमोट गुड हेल्थ रादर दॅन फाईट डिसीज. म्हणजे पर्याय क्रमांक किती आपला, तो पर्याय क्रमांक 2 आहे. आपल्याला उत्तर सापडलं पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न पाहू आपण. दुसरा प्रश्न दिला आहे, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फॉर्म द वेव डायग्राम. आता पहा, आपल्याला वेव डायग्राम जी दिलेली आहे ती बरोबर सोडवण्यासाठी, तयार करण्यासाठी आपल्याला 2 पर्याय निवडायचे. आता लक्षात घ्या, इथं मुलं काही फसतात, फसवण्याचा उद्देश त्यांचा नसतो, हे याच्यावर सिद्ध होते. कशावरून पहा, प्रश्नात काय दिले त्यांनी, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फॉर्म द वेव डायग्राम. बारकाईने फक्त तुम्ही पाहिलं जरी तरी 2 करेक्ट हे इटालिक फॉन्ट मध्ये दिले, पहा, म्हणजे तिरप दिले अक्षर थोडस. म्हणजे तुम्हाला त्यांनी काय केलंय, तुमचं लक्ष तिथे खेचलंय की अरे इथं काय करायचं, आपल्याला 2 पर्याय शोधायचे आहेत, चुकलं नाही पाहिजे. त्यांनी तुमचं लक्ष वेधलंय तिथे, फक्त आपण बारकाईने वाचलं पाहिजे, म्हणजे चूक होत नाही. आणि 2 पर्याय आपल्याला गोल करायचे. 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फॉर्म द वेव डायग्राम. आता पहा, आयुर्वेदिक ट्रीटमेंट मे इन्क्लूड. आयुर्वेदिक ट्रीटमेंट जे आहे त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केलेलं असतं, कशा कशाचा अंतर्भाव असतो, तर त्यामध्ये 2 आपल्याला दिलेत, बॉक्स भरून दिलेत, त्याच्यामध्ये लिहून दिलंय की ब्रीदिंग एक्सरसाइज आणि मेडिटेशन अँड योगा. आपल्याला 2 बॉक्स मध्ये प्रश्नचिन्ह दिसते, त्याच्यामध्ये आपल्याला शोधायचंय. आता पर्यायात काय काय दिले पहा, डाएट चेंजेस, हिस्टॉरिकल रूट्स, लाईफस्टाईल चेंजेस आणि प्रॅक्टिस. आता आपण हे जर उत्तरात पाहिलं तर हे उत्तर आपल्याला कुठे सापडतं, बघा, जिथं महत्वाची वाक्य आपण अंडरलाईन करून ठेवले त्याच्यामध्ये आपण पाहू. पहा, त्याच्यामध्ये काय काय पाहिजे आपल्याला, आयुर्वेदिक ट्रीटमेंट मे इन्क्लूड, हे आपल्याला पाहिजे. आयुर्वेदिक ट्रीटमेंट मध्ये कशाचा अंतर्भाव असतो, तर ह्याच्यामध्ये ह्याच्यातला तुम्हाला जर काहीच नाही समजलं, मी सांगितले कीवर्ड पाहिजे, तर ह्याच्यामध्ये कीवर्ड काय आहे, इन्क्लूड. कीवर्ड काय आहे, इन्क्लूड. आयुर्वेदिक ट्रीटमेंट मे इन्क्लूड. काय इन्क्लूड होतं त्याच्यामध्ये, कशाचा अंतर्भाव होतो, तर आपल्याला शोधू आपण याच्यामध्ये. तर इथे पहा, आता जे आपण उत्तर शोधलं होतं त्याच्याच तिथे आपल्याला खाली पाहायला मिळतं, ट्रीटमेंट मे इन्क्लूड. मग काय काय त्याच्यामध्ये, द ट्रीटमेंट मे इन्क्लूड ब्रीदिंग एक्सरसाइज, डाएट चेंजेस, लाईफस्टाईल चेंजेस, मेडिटेशन अँड योगा. जसे तसं उत्तर तिथे आपल्याला पाहायला मिळतं. मग आता ह्याच्यामधलं राहिले काय काय ते पाहू आपण. पहा, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय राहिले पहा पर्यायामध्ये, तर ब्रीदिंग एक्सरसाइज दिलंय, मेडिटेशन अँड योगा दिले. मग आता राहिले काय याच्यामध्ये, तर डाएट चेंजेस दिले. पहा, हिस्टॉरिकल रूट्स दिले का याच्यामध्ये, बघा हिस्टॉरिकल रूट्स याच्यामध्ये दिले का नाही, तर डाएट चेंजेस दिले. मग डाएट चेंजेस इथं पर्याय एक आहे, हिस्टॉरिकल रूट्स नाही. लाईफस्टाईल चेंजेस दिले का, पाहू आपण याच्यामध्ये, लाईफस्टाईल चेंजेस दिले, म्हणजे डाएट चेंजेस आणि लाईफस्टाईल चेंजेस दोन्ही पर्याय त्याच्यामध्ये दिले. आणि हा 2 आणि 4 हे पर्याय दिलेले नाहीत. मग आपण काय करू, तर उत्तर आपलं कोणतं आलं, पहिला पर्याय डाएट चेंजेस आणि दुसरा पर्याय कोणता आला, लाईफस्टाईल चेंजेस. आता इथे एक महत्वाचं आहे,
मी इथं उत्तरांना गोल करून दाखवतोय फक्त डेमो म्हणून. तुम्ही प्रश्नपत्रिकेत गोल करायचं नाही. प्रश्नपत्रिकेत गोल करत बसले तर उत्तर पत्रिकेत गोल कोण करणार? म्हणजेच प्रश्नपत्रिकेत आपण फक्त डेमोसाठी पाहतोय. उत्तर पत्रिकेत ज्या त्या प्रश्नासमोर बरोबर आपण त्याच प्रश्नाचे पर्याय गोल करायचे आहेत. कधी कधी असं घडतं, आपण प्रश्न सोडवतो. समजा हा दुसरा प्रश्न आहे आणि त्याला हे पहिला आणि तिसरा 2 पर्याय गोल करायचे. तर आपल्याकडून कधी कधी काय होतं, पहिला पर्याय आपण बरोबर गोल करतो, परंतु तिसरा पर्याय गोल न होता दुसरा किंवा चौथाच पर्याय त्याच्यासोबत गोल होतो. मग आपला तो मार्क जातो. तो प्रश्न आपला चुकतो. म्हणजे उत्तर काढलेलं असताना सुद्धा, म्हणजे कोणत्याही विषयात, मराठी असो, गणित असो, इंग्रजी असो, बुद्धिमत्ता असो, त्याच प्रश्नाला आपण गोल करतो का, त्याच प्रश्नासमोरचे उत्तर. आणि दुसरं म्हणजे बरोबर जिथं 2 पर्याय विचारले तिथं 2 पर्याय गोल करतोय का. बऱ्यापैकी ज्यावेळेस आपण सराव घेतो, प्रश्नपत्रिका सोडून घेतो, त्यावेळेला काही मुलं एकच पर्याय गोल करतात, दुसरा पर्याय गोल करत तसंच राहून जातो. आणि मग तो पेपर सोपा गेला, परंतु दुसरा पर्याय गोल करत राहिल्यामुळे मार्क जातो. असं घडतं. तर ही पण काळजी आपण घेतली पाहिजे. तिसरा प्रश्न बघू आपण. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला वन करेक्ट म्हणले, एक पर्याय आपल्याला काय करायचा आहे, शोधायचा आहे. बरोबर एक पर्याय शोधायचा आपल्याला. The medicine, if the medicine is the science and practice of diagnosis, म्हणजे जर औषध हे विज्ञान, कशाचे विज्ञान आहे, त्याच्यामध्ये विज्ञान आहे, आणि प्रॅक्टिस ऑफ डायग्नोसिस म्हणजे निदान करणे. औषधशास्त्र किंवा औषध आहे, औषध निर्माण शास्त्र असेल किंवा औषध असेल, त्याच्यामध्ये कशाचा अंतर्भाव आहे, तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा त्याचं विज्ञान आहे आणि शिवाय निदान करण्याची प्रॅक्टिस आहे, डायग्नोसिस आहे. देन तर डॉट डॉट इज द सायन्स ऑफ अर्थ सरफेस अँड फिजिकल फीचर्स. मग कोणतं असं आहे सायन्स की अर्थ सरफेस. आता इथं व्होकॅब्युलरीचा संबंध आला महत्वाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन शब्द इंट्रोड्यूस केला, परंतु तो आपल्याला माहिती आहे. अर्थ सरफेस, अर्थ म्हणजे पृथ्वी, सरफेस पृष्ठभाग, अर्थ सरफेसशी निगडित आहे, त्याच्या अभ्यासाची निगडित आहे. अँड फिजिकल फीचर्स, भौतिक जे गुणवैशिष्ट्य आहेत त्याच्याशी निगडित आहे. मग आपल्याला पर्याय दिलेत, जिओमेट्री, जिओग्राफी, फिजिक्स आणि ग्लोबल. मग आता आपण जर पाहिलं तर ह्याचं उत्तर शोधायला आपण उतार्यात जाऊ, त्यावेळेला ह्याचे संबंधित पहा. आता मेडिसिन इज द सायन्स. आता बघा, हे आपल्याला याचे संबंधित वाक्य इथे दिलेलं. प्रश्न काय दिला आपल्याला त्याचे संबंधित. इफ द मेडिसिन इज द सायन्स अँड प्रॅक्टिस ऑफ डायग्नोसिस, देन डॉट डॉट इज द सायन्स ऑफ अर्थ अँड फिजिकल फीचर्स. आता पहा, पहिलेच वाक्य त्या संदर्भात आहे, ते म्हणजे मेडिसिन इज द सायन्स अँड प्रॅक्टिस ऑफ डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज. आता हे मेडिसिन संदर्भात झालं. आता आपण थोडस पर्यायांचा आधार घेणार आहे. कधी कधी पर्यायाकडून प्रश्नाकडे जाणं सुद्धा आपलं स्किल असतं, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला काय होतात, उत्तर सापडतात. आता if the then the science of earth surface and physical features. अर्थ म्हणजे पृथ्वी, त्याच्या सरफेस संदर्भाने आणि फिजिकल फीचर संदर्भाने जर आपण पाहिलं तर पहिला पर्याय काय आहे, जिओमेट्री आहे. जिओमेट्री म्हणजे काय, भूमिती, आपल्याला माहिती आहे. मग भूमिती याच्याशी संबंधित होईल का, तर नाही होणार. मग आपण दुसरा पर्याय जर पाहिला तर जिओ, ह्याच्यामध्येच म्हणजेच पृथ्वीशी संदर्भात आपण म्हणतो, जिओग्राफी भूगोल म्हणतो, म्हणजे पृथ्वीच्या संदर्भाने हे शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे, अर्थ सरफेसच्या संदर्भाने आलेला आहे. फिजिक्स हे भौतिक शास्त्र आहे, आणि ग्लोबलचा संबंध याच्याशी येत नाही आपल्याला, पृथ्वीशी जास्त. म्हणून पृथ्वीच्या सरफेसचा अभ्यास करणारा सायन्स म्हणलंय, आणि फिजिकल फीचरचा अभ्यास करणारा जर म्हणलं तर ते आपण कोणत्या ह्याच्यामध्ये करतो, जिओग्राफीमध्ये करतो. म्हणून जिओग्राफी हे त्याचं बरोबर उत्तर झालं. पहा, हे तीनही करेक्ट उत्तर आपण पाहिली.
आता हे करत असताना आपण काय काय पाहिलं? पहिल्यांदा जनरल आयडिया समजून घेण्यासाठी उतारा वाचायचा होता, त्याआधी आपण प्रश्न पाहिले, प्रश्न ओव्हरलुक केले, स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा. असं जर तुम्ही, आणि हे आता आपण सावकाश घेतलंय, परंतु तुमचा ज्यावेळेस सराव होईल, सराव झाल्यानंतर तुम्ही एकदम कमी वेळामध्ये हे सोडवू शकता. म्हणजे पहिल्यांदा प्रश्न ओव्हरलुक करायचे, नंतर उतारा जनरल आयडियासाठी स्किमिंग करायचा. तो करत असताना महत्वाचे वाक्य लगेच अंडरलाईन करून घ्यायची. म्हणजे काय होतं, जे प्रश्न संदर्भाने आपण जे वाक्य अंडरलाईन करतो, प्रश्न वाचत असताना लगेच त्याचे उत्तर आपल्याला सापडतात. नंतर तिसऱ्या वेळेला आपण ज्यावेळेस अर्थ समजून घेऊन वाचित असतो आणि प्रश्न ज्यावेळेस आपण पाहतो, पर्याय शोधतो, त्यावेळेस लगेच आपल्याला उत्तर पर्याय पॅसेज मध्ये सापडतात आणि अजिबात आपला प्रश्न चुकत नाही. आणि जिथं एक उत्तर सांगितलं तिथं एका उत्तराला गोल करायचं, तर दोन उत्तर सांगितलं तिथं दोन उत्तरांना गोल करायचे. अगदी सोपा पॅसेज असा आलेला होता. आता पुढचा जो पॅसेज आहे तो आपण पाहू कशा पद्धतीने आलाय. रीड क्वेश्चन पहा. रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर क्वेश्चन नंबर्स 4 and 5. 4 आणि 5 या प्रश्नासाठी आपल्याला काय करायचं आहे, करेक्ट पर्याय शोधायचे आहे. आता याच्यामध्ये पॅसेज दिलेला आहे, तर आपल्या सूत्रानुसार, त्रिसूत्रीनुसार आपण काय करणार आहोत, सुरुवातीला जरी स्किमिंग दिलं असलं तरी आपण ठरलंय की आपल्या अगोदर प्रश्न बारकाईने नुसतं फक्त ओव्हरलुक केले तरी चालेल. कंप्लीट द फॉलोइंग वेब बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. इफ अर्थक्वेक ऑकर्स अँड यू आर इन बिल्डिंग, व्हॉट शुड यू डू? जर भूकंप झाला आणि तुम्ही बिल्डिंग मध्ये आहात तर तुम्ही काय करणार? पर्याय पाहून घेऊ. पुट बोथ हँड्स ऑन द बॅक ऑफ युअर नेक, टर्न अवे फ्रॉम ग्लास विंडोज, टक युअर हेड डाऊन. आणि चौथा आपल्याला प्रश्नचिन्ह दिले. पर्याय काय दिले पहा. क्लाइंब ऑन द बेड, पुल ऑन अ ब्लँकेट अँड स्लीप, टेक कव्हर अंडर अ डेस्क और टेबल, नन ऑफ द अबोव. पाचवा प्रश्न दिलाय. फाइंड द ऑड मॅन आउट, फ्लड, अर्थक्वेक, ड्राफ्ट आणि बॉम्ब एक्सप्लोजन. आता हे वाचत असताना आपल्या लक्षात आलं असेल की हा उतारा कशा संबंधी असू शकतो, तर तो उतारा कॅलॅमिटीज म्हणजे आपत्ती संबंधाने असू शकतो. एवढा आपण उतारा न वाचता सुद्धा समजू शकतो. आता उतारा वाचून तर आपण समजून घेणारच आहे, परंतु प्रश्न जरी बारकाईने पाहिले तरी आपल्या लक्षात येतं की हा उतारा कशा संबंधाने. आता उतारा आपण स्किमिंग करत असताना महत्वाच्या वाक्याला अंडरलाईन करत जाऊ. उतारा पाहू. This is the special radio program about earthquakes. रेडिओ प्रोग्राम आहे आणि कशाविषयी आहे? अर्थक्वेक विषय आहे. म्हणजे अर्थक्वेक आपल्याला थोडंसं महत्वाचं आहे. अर्थक्वेक्स अँड व्हॉट पीपल शुड डू इन केस an earthquake occurs. Of all the natural calamities, natural calamities शब्द आलेला महत्वाचा आहे. Earthquakes are the worst. They strike without warning, last for only a few seconds, and cause heavy damage. But remember, आठवणी ठेवा, लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचंय? डू नॉट पॅनिक. पॅनिक होऊ नका, घाबरू नका, जास्त ताण घेऊ नका, पॅनिक होऊ नका. ड्युरिंग अन अर्थक्वेक मग काय करायचंय? इफ यू कॅन रीच ओपन ग्राउंड विदिन सेकंड्स, डू सो. इफ यू आर इन द बिल्डिंग, टर्न अवे फ्रॉम द ग्लास विंडोज. मग जर तिथं पहा महत्वाचं वाक्य, आपण प्रश्न या संबंधी वाचला होता म्हणून महत्वाच्या वाक्याला आपण अंडरलाईन करू. If you are in a building, then turn away from the glass windows. Take cover under a desk or table. Put both hands on the back of your neck, and tuck your head down. If you are outside a building, stay out. When the earthquake is over, you can leave your shelter. आता पहा,
आपण उतारा फक्त स्किमिंग केलाय, वाचलाय. आता आपण काय करू, उतारा थोडासा समजून घेऊ आणि नंतर त्याच्यावरचे प्रश्न जे आहेत त्याच्याविषयी आपण चर्चा करू. आता पहा, उतारा समजून घेत असताना त्याचे अर्थ थोडंसं लक्षात घेतलं की आपल्याला उत्तर सापडतात. दिस इज द स्पेशल रेडिओ प्रोग्राम. हा स्पेशल रेडिओ प्रोग्राम आहे कशा संदर्भाने? अर्थक्वेक संदर्भाने. अबाउट अर्थक्वेक म्हणजे भूकंप. ही आपत्ती आहे, नैसर्गिक आपत्ती, नॅचरल कॅलॅमिटीज. अँड व्हॉट पीपल शुड डू इन केस ऑन अन अर्थक्वेक ऑकर्स. भूकंप झाल्यावर नेमकं काय करायचं त्याच्या संबंधाने हा उतारा आहे. ऑफ ऑल द नॅचरल कॅलॅमिटीज, म्हणजे नैसर्गिक जे आपत्ती आहेत, अर्थक्वेक आर द वर्स्ट. आता अर्थक्वेक जे आहेत त्याच्या संबंधाने याच्यामध्ये माहिती दिली की सगळ्या नॅचरल कॅलॅमिटी मध्ये भूकंप एक आहे, तो म्हणजे ते स्ट्राईक विदाउट वॉर्निंग, ते न सांगता येतो. सांगून येतो भूकंप मी येतोय, तुम्ही सावध राहा, असं सांगून येत नाही, म्हणून तो नॅचरल त्याला म्हणतो आपण, नैसर्गिक. लास्ट फॉर ओनली अ फ्यू सेकंड्स, तो थोडा काही सेकंद करता येतो. अँड कॉज हेवी डॅमेज, म्हणजे खूप त्याच्यामधून काय होतं, नुकसान होतं. म्हणजे थोड्या कालावधी करता येऊन सुद्धा खूप नुकसान होतं. बट रिमेंबर, जर तुम्ही हे ध्यानात ठेवलं, डू नॉट पॅनिक. असं जर घडलं तर तुम्ही पॅनिक होऊ नका. ड्युरिंग अन अर्थक्वेक, अर्थक्वेक मध्ये तुम्ही काय करा, इफ यू कॅन रीच ओपन ग्राउंड विद इन सेकंड्स डू सो. जर तुम्हाला मोकळ्या मैदानात जाता आलं तर पटकन ते करा, तसं करा. इफ यू आर इन द बिल्डिंग, जर तुम्ही एखाद्या इमारतीमध्ये असाल, टर्न अवे फ्रॉम द ग्लास विंडोज. म्हणजे ग्लास विंडो, आपल्या काचेच्या खिडक्या ज्या असतात, तावदानी खिडक्यांची, तिथून थोडस बाजूला व्हा. टेक कव्हर अंडर डेस्क ऑर टेबल. डेस्क किंवा टेबलच्या खाली तुम्ही बसू शकता. पुट बोथ हँड्स ऑन द बॅक ऑफ युअर नेक. मानेच्या पाठीमाग तुम्ही दोन्ही हात ठेवू शकता. अँड टक युअर हेड डाऊन. डोकं खाली घ्यायचं. इफ यू आर आउटसाइड अ बिल्डिंग, जर तुम्ही बाहेर असाल तर बाहेरच थांबा. आणि ज्या वेळेला वेन अर्थक्वेक इज ओव्हर, अर्थक्वेक ज्यावेळेस संपल, भूकंप होऊन जाईल, त्यावेळेला यू कॅन लिव्ह युअर शेल्टर. शेल्टर म्हणजे आसरा, शेल्टर म्हणजे आश्रय, आसरा. त्यावेळेस तुम्ही जिथं थांबलात तिथं तुम्ही काय करायचं, थांबायचं आणि भूकंप संपल्यानंतर यायचे. आता प्रश्न बघू आणि त्याची उत्तर शोधू. पहा, complete the following way by choosing the correct option. If earthquake occurs and you are in the building. आता बघा, भूकंप झाला आणि आपण कुठे आहोत, इन बिल्डिंग. हे महत्वाचं आहे, इन बिल्डिंग हे महत्वाचं. व्हॉट शुड यू डू, तुम्ही काय करणार? अर्थक्वेक झाला, भूकंप झाला आणि आता तुम्ही बिल्डिंग मध्ये आहात, तर तुम्ही काय करा? मग त्यांनी तिथे दिलंय, पुट बोथ हँड्स ऑन द नेक, ऑन द बॅक ऑफ युअर नेक, टर्न अवे फ्रॉम ग्लास विंडोज आणि टक युअर हेड डाऊन. तीन दिलेत. मग हे कुठं दिलंय आणि तिथं आपल्याला पुढचा पर्याय शोधायचा आहे. आता हे कुठं कुठं दिले पाहू आपण. बघा, तर इथं टेक कव्हर अंडर डेस्क और टेबल, पुट बोथ हँड्स ऑन द बॅक ऑफ युअर नेक आणि अँड टक युअर हेड डाऊन, इथे दिलंय. मग हे जे आहे आपल्याला याच्यामधलं तर पर्याय शोधायचा. राहिला कोणता? पुट बोथ हँड, हे झाला पर्याय. टर्न अवे, ग्लास विंडो पासून बाजूला व्हा, ते झालं. टक युअर हेड डाऊन झालं. तर राहिलं काय? तर टेक कव्हर अंडर डेस्क और टेबल हा राहिला. आता हे कुठं पर्याय दिलाय आपल्याला? तर पहा, क्लाइंब ऑन द बेड. बेडवरती उडी मारायची का, चढायचं का? नाही, ते दिलंच नाही पर्यायामध्ये. पुल ऑन ब्लँकेट अँड स्लीप, ब्लँकेट अंगावरती ओढून घ्या आणि झोपा असं म्हणलंय. पण असं दिलंय का त्याच्यामध्ये? आपल्या पर्यायात नाही. आपल्या उतार्यात तिसरा पर्याय पहा, टेक कव्हर अंडर अ डेस्क और टेबल. तर हे उत्तर आपल्याला इथे दिलंय, टेक कव्हर अंडर अ डेस्क और टेबल. मग हे उत्तर जे आहे ते बरोबर उत्तर आहे आपलं. मग पर्याय क्रमांक इथं 3 आहे, पण चौथा वाचून घ्यायचा. नन ऑफ द अबोव, म्हणजे ह्याच्या वरच्या पर्यायांपैकी कोणतंही नाही. परंतु इथं उत्तर आपल्याला सापडलंय, ते पर्याय क्रमांक 3.
टेक कव्हर अंडर डेस्क ऑर टेबल. आता पुढचा प्रश्न बघू. फाइंड द ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट म्हणजे वेगळा शब्द आपल्याला काय करायचा आहे, बाजूला काढायचा आहे, ओळखायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला दिला आहे फ्लड. फ्लड म्हणजे काय आहे तर महापूर. दुसरा आहे अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजे आहे भूकंप. तिसरा आहे ड्रॉट म्हणजे दुष्काळ. आणि चौथा आहे बॉम्ब एक्सप्लोजन म्हणजेच बॉम्बस्फोट. आता आपण जर ह्याचा जर थोडस क्लू जर आपल्याला पाहायचं ठरलं तर तो कोणत्या आपल्याला शब्दावरून समजतो. तर इथं आपण काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे थोडस वर्ड मगाशी. तर त्याच्यामध्ये कोणता वर्ड आहे बघा, तर तो आहे नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक आपत्ती. मग आता आपण जर पाहिलं तर नैसर्गिक आपत्ती आणि दुसरा प्रकार कुठला आहे, मग आपण विज्ञानमध्ये पण शिकलो नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती, मॅन मेड कॅलॅमिटीज, हे दुसरा प्रकार आहे. मग आता नॅचरल कॅलॅमिटीज आणि मॅन मेड कॅलॅमिटीज ह्याच्यानुसार आपल्याला तिथं वेगळा शब्द ओळखायचा आहे. मग आता आपण जर पाहिलं पर्यायाकडे येऊ तर बघा थोडस त्याचं आपण वर्गीकरण करू. त्याचं आपण वर्गीकरण करू. आता फ्लड जो आहे तर फ्लड म्हणजे महापूर. तर महापूर काय आहे बरं, तर महापूर काय आहे, नॅचरल कॅलॅमिटीज आहे. काय आहे, नॅचरल कॅलॅमिटीज. बघा महापूर काय आहे, नॅचरल कॅलॅमिटीज. आता अर्थक्वेक, इथे जर आपण पाहिलं अर्थक्वेक म्हणजे भूकंप, तो सुद्धा नैसर्गिक आहे म्हणजे तो सुद्धा काय आहे, नॅचरल कॅलॅमिटीज. तो सुद्धा नॅचरल कॅलॅमिटीज आहे. आता दुष्काळ, दुष्काळ जो आहे तो सुद्धा काय आहे बरं, दुष्काळ सुद्धा नॅचरल म्हणजे नैसर्गिक आहे का, दुष्काळ आपण पाडतो नाही, तो सुद्धा नॅचरल कॅलॅमिटीज आहे. मग हे तीन समजले आपल्याला. आता चौथा, कारण तिन्ही पण नॅचरल कॅलॅमिटीज आहेत बघा, तीनही नॅचरल कॅलॅमिटीज आहेत. मग आता राहिला कोणता, तर बॉम्ब एक्सप्लोजन. बॉम्ब एक्सप्लोजन म्हणजे बॉम्बस्फोट. बॉम्बस्फोट आता निसर्गात आपोआप होतो का आपण करतो, माणूस करतो. म्हणून ते नॅचरल कॅलॅमिटीज नसून हे काय आहे, मॅनमेड कॅलॅमिटीज. काय, मॅनमेड कॅलॅमिटीज म्हणजे मानव निर्मित आपत्ती आहे. मग आता आपलं उत्तर सापडलं, हे तीन नॅचरल आहेत आणि एक मॅनमेड आहे. मग त्यातला ऑडमॅन जो आहे तो आपल्याला बाजूला काढायचा आहे. तो ऑडमॅन कोणता आहे आपला, बॉम्ब एक्सप्लोजन. बॉम्ब एक्सप्लोजन. मग पहा आता हे उत्तर जर आपण पाहिलं तर आपल्याला दोन्ही प्रश्नाची उत्तर बरोबर सापडली. आपण काय काय केलं, फक्त त्याची स्टेपची रिव्हिजन करू. ह्याच्यात काय केलं, सुरुवातीला आपण प्रश्न पाहिले, ओव्हरलुक केलं फक्त. नंतर आपण उतारा स्किमिंग केला म्हणजे समजण्यासाठी. आपल्या प्रश्नातच उतारा समजला कशा संदर्भाने, ते स्किमिंग करण्याची सुद्धा आवश्यकता पडली नाही. म्हणजे स्टेप तेवढ्या फॉलो कराव्यात असं काही नाही. बघा आपण समजा 4 चाकी गाडी चालवत असतो आणि गाडी चालवत असताना अचानक स्पीड आपलं वाढलेलं असतं आणि अचानक ज्यावेळेस आपलं कमी स्पीड करायचं असतो त्यावेळेस आपण डायरेक्ट 5व्या गिअरवरनं कधी कधी दुसऱ्या गिअरवर पण गाडी घेतो. म्हणजे डायरेक्ट 5व्याहून चौथा, स्टेप बाय स्टेप आहे, परंतु 5व्याहून चौथा, चौथ्याहून तिसरा, तिसऱ्याहून दुसरा असं करेपर्यंत पुढे ऍक्सिडेंट होऊ शकतो. मग आपल्याला ते ऐन वेळेला तसं सुद्धा करावं लागतं. तर तसं आपण इथे करू शकतो की जर तुम्हाला प्रश्न आणि पर्याय वाचून जर तो जनरल आयडिया समजत असेल तर तुम्ही स्किमिंगची स्टेप जी आहे ती गाळू शकता, पुढची स्टेप डायरेक्ट घेऊ शकता. म्हणजे काय, डायरेक्ट उतारा समजून त्याच्यामधले उत्तर शोधू शकता. म्हणजे आपल्याला समजणं हे महत्वाचं आहे. स्किमिंग आपण न करता डायरेक्ट काय केलं, त्याच्यामध्ये डायरेक्ट उतारा समजून घेतला आणि कशामध्ये आपलं कशामध्ये माहिती आहे, नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती, आणि मग त्याच्यामुळं आपल्याला उत्तर शोधणं सोपं झालं.
आणि युक्ती पण सांगितली आपण की कधी कधी तुम्हाला ज्या वेळेला ते प्रश्न किंवा त्या शब्दाचा अर्थ समजणार नाही त्यावेळेला कीवर्ड फक्त शोधायचा आणि त्याच्या आजूबाजूचं वाक्य जे असतात तिथंच उत्तर असतात, तो फक्त उत्तरामध्ये शोधायचं. ही एक ट्रिक आपण सांगितली. आता बघा, अशा प्रकारे 2017 साली आपण प्रश्न पाहिले काही. आता 2018 आणि पुढील जे प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहेत नंतर. तर ह्याच्यामध्ये आपण काय काय पाहिले किंवा कशा पद्धतीने आपण गेलोय हे जरा थोडंसं बारकाईने पाहू. ओव्हरलुक करूया आता फक्त शेवटी. बघा, त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं की सुरुवातीला बघा, आपल्या जिल्हा परिषदेने फार सुंदर उपक्रम हा राबवलेला आहे. त्यामुळे आपलं जे मेरिट आहे ते नक्कीच चांगलं झालेलं आहे आणि आणखी चांगलं होईल. पहा, त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं की हा भारांश किती याला आणि नंतर आपण काय काय पाहतो त्याच्यामध्ये सुरुवातीला रीडिंग स्किल जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला टू कॉम्प्रिहेंड, टू अंडरस्टँड अँड टू इम्प्रूव्ह लँग्वेज हे महत्वाचे घटक पाहिले आपण. त्याच्यानंतर पॅसेज मध्ये कोणकोणते पॅसेज येऊ शकतात. सायन्स म्हणजे विज्ञानासंबंधी आपण आता उतारा पाहिला, त्याच्यामध्ये 2 जे उतारे आपण पाहिले तर सायन्स संबंधाने आहेत आणि दोन्ही उतारे आपल्याला त्याच्यामध्ये विज्ञानाच्या विषयामधले उतारे आपल्याला पाहायला मिळतात. हिस्ट्री इतिहासामधले काय उतारे असतात, वेदर रिपोर्ट, ऍडव्हर्टाइजमेंट जाहिराती असतील, डे टू डे एक्सपिरियन्सेस असतील किंवा इतर बाबी सुद्धा असू शकतात. त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं, त्रिसूत्री पाहिली, स्किमिंग, रीड द पॅसेज क्विकली टू गेट जनरल आयडिया. दुसरं पाहिलं स्कॅनिंग, स्लो वाचायचे, पर्पजफुल रिडिंग करायचे आणि आपल्याला कॉन्टेक्चुअल मिनिंग समजून घ्यायचं. आणि शेवटी आपण करेक्ट आन्सर शोधायचे, रीड क्वेश्चन्स अँड फाइंड करेक्ट आन्सर. परंतु आपण क्वेश्चन्स ओव्हरलुक करण्याची जी युक्ती आहे ती अगोदर घेतली, ती सुरुवातीला पाहिजे. सुरुवातीलाच क्वेश्चन काय केले पाहिजे आपण त्याच्यामध्ये ओव्हरलुक केले तर आपल्याला सहज उत्तर सापडतात. त्याच्यामधून कोणकोणती स्किल्स पाहिले जातात, तर विद्यार्थ्यांना स्किमिंग करता येतं का, स्कॅनिंग म्हणजे त्याला जनरल आयडिया डिटेल समजतं का, व्होकॅब्युलरी त्याची कितपत आहे, कॉन्टेक्चुअल मिनिंग समजतो का, आणि त्याला विद्यार्थ्याला तर्कसंगती किंवा तार्किक विचार करता येतो का, आणि स्वतःचं ओपिनियन स्वतःचं मत त्याला मांडता येतं का किंवा तयार करता येतं का, सांगता येतं का, हे स्किल पाहिले आपण. तर हे अशा पद्धतीने आपण हा सराव घेतला आणि ह्याच्यामध्ये 2 आपण उतारे तेही आपण प्रत्यक्ष पाहिलेत. त्यामध्ये 2017 साली आलेला आपण पहिला उतारा जो होता तो आयुर्वेदासंबंधी मेडिसिन संबंधी होता आणि दुसरा जो होता तो विज्ञान विषयातील आपल्या नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती, नॅचरल कॅलॅमिटीज आणि मॅनमेड कॅलॅमिटीज या संबंधाने तो उतारा होता. तर हे अशा प्रकारे आपण दोन्हीही उतारे पाहिलेले आहेत. तर आज हा आपण पहिला जो घटक आहे म्हणजेच पहिल्या दिवसाचा जो भाग आहे तो आपण पाहिलाय. उद्या आपण ह्याच्या पुढं वेगवेगळे प्रश्नपत्रिका असतील त्याच्यामध्ये कशा प्रकारे सोडवायचं आपल्याला, नंतर काही वेगळे आपण म्हणजे बोर्डाचे तर आपण घेणारच आहेत त्याच्यात किंवा काही आपण वेगळे जे परिचित घेतले ते सुद्धा आपण त्यामध्ये घेणार आहे. आणि ह्याच्यानंतर तास संपल्यानंतर तुम्हाला एक टेस्ट पाठवली जाईल. ते आमचे तंत्रस्नेही आदरणीय नितीन गारुडकर सर आणि आदरणीय गाडेकर साहेब हे आपल्या ग्रुपवरती, जिल्ह्याच्या ग्रुपवरती ते टेस्टची लिंक पाठवतील. तर ती टेस्टच्या लिंक मधील जे उतारे आहेत त्याच्यावरचे प्रश्न आहेत व्यवस्थित जे आपण सोडवायचे आणि ते जे सोडवलेले उतारे ते आपल्याला पाहता येतील की विद्यार्थ्यांना कोणाला कुठे अडचणी आहेत. तर ती लिंक आपल्याला शेअर केली जाईल, ती आपण सर्वांनी सोडवावी. इथं आमच्या सर्व संयोजक टीमने संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि इथं आपण थांबूया.